मित्रांनो बड्डे बॉय आहेत आपल्या समवेत. शंभू भाऊ नमस्ते. नमस्ते. काय आज बाजानं फायनलचा गुलाल घेऊन एक बड्डेचं गिफ्ट दिलं आज. नाही एक वेळेस सर जेव्हा आपल्याला गॅरंटी नव्हती पण त्या विषयच होते की मला माझ्या बड्डेला ते गिफ्ट देणार कारण की मागच्या वर्षी माझा बड्डे होता. मागच्या वर्षी पण तो राहिला होता, 1 नंबर केला होता मागच्या वर्षी. बरोबर. आता पण नंबर आपल्याला खालचा झाला पण गाडी खाली सुटून गेली पळून. लाडून ती गाडी खाली रोडला लागली पळून, भरपूर ताव गेला पाहिजे त्यामुळे वरचा नंबर. म्हणजे आज पण तीच मागच्या वर्षी सारखेच सगळं समीकरण दाखवलं होतं त्याने करून. काय तापटपणा लयच वाढतो बाजाचं ज्यावेळेस मैदानावर येतं. आज काय पराक्रम केलाय? सगळी मारून बिरून पळून घ्या. हा सगळी म्हणजे खाली सरजाने बी सेमी सगळी तोडावली. ह्याने बी आता ह्याने लाडून बी लय तमाशा केला, पळून गेली गाडी. सोपं आहे का हो दादा? म्हणजे दोन्ही बैल लय आमची इद्रीत अशी हलक्या वाजल्या, काय झालं लय उड्या पण असं मैदानात रागीट असतील पण घरी मी व्हिडिओ तुमचे पाहिलेत की एकदम शांत असतात. म्हणजे असं काय नाही की बाबा सरजा घरी माझ्यासोबत एका दावा येतो, बाजा बी एका दावा येतो. बरं. पण बाजा घरी पण हिथं पण मला सोडून कोणाच हे करून देत नाही, म्हणजे हात जवळ येऊन देत नाही. काय एक आनंदाचा क्षण म्हणावा लागेल. आज गुलाल माती लागलाय कपाळाला आणि आज आणायचे योगायोग म्हणजे वाढदिवस पण आहे आज. नाही त्याच अपेक्षेने मी त्याला आणलं होतं की मला माहित होतं की तो माझ्यासाठी पळणार. म्हणजे जसा माझ्या दादाचा मथुर आहे तसाच माझा बाजा आहे की जिथं आपल्या ह्या म्हणजे माझ्या शब्द जिथं विषय येतो तिथं तो 100% करून त्याला सिद्ध करून त्याला करून दाखवतो. बरं. आम्हाला तास पण सेमीला 2 नंबर म्हणजे कडणीत लागलो होतो आम्ही. कडण त्याने सेमी पास केला. मैदान कसं झालं? मैदान एकदम रितसर झालं, चांगलं झालं मैदान एकदम. बरं. निकाल वगैरे सगळे व्यवस्थित दिले पण. सर्जाचं काय झालं नेमकं? सरजाला वासर निवडली खाली. बरं. म्हणजे सेमीला मार्काला. बरं. काय एक तू म्हटलं तसं बाजावरती पण तेवढंच प्रेम आहे. सर्जेवरती जेवढं आहे तेवढं बाजावरती पण आहे. त्याविषयी काय सांगशील? नाही दोन्ही नंदीत कशी दोन्ही माझ्यावरची नंदी आहेत त्यामुळे त्या दोघांवर माझं प्रेम तेवढंच राहणार. पण सिद्ध करायला बाजा हुकमी आमचा. हा जिथं आपल्या असतं प्रश्न तिथं बाजा उत्तर सगळ्यांना देत 100%. आणि विशेष म्हणजे या मैदानावरती कंटिन्युअस गुलाल येतोय. मागच्या वेळेस पण फायनलच्या तुमच्या दोन्ही नंदींनी गुलाल घेतलेला फायनलचा. नाही बाजा कसं आहे, बाजाचा असा विषय की बाजा गोलात राहिला ना कुठं पण येतो गोलात तुटतच नाही. कंटिन्यू 7-8-9 महिने म्हणजे एकदा सुरुवात झाली की कंटिन्युअस गुलाल घेतोच. बरं. आता काय व्लॉगिंग पण चालू केली असं समजते. काय नेमका विषय म्हणजे व्लॉग बघायला मिळतात. सरजा कुठे गेला, बाजा काय करतोय आणि तुमचा तो अलार्म वाजत असतो मागणं. टायरांचा काय विषय, बैलाचे आपण आता एवढा महाराष्ट्राचा लाडका बैल आहे नंदी आहे आपले महादेवाचे. सरजा असेल बाजा असेल त्यांच्या सेफ्टीसाठी आपण अलार्म कॅमेरा बसवलेला आहे. म्हणजे जर समजा माणूस तेवढ्या सराउंडिंग मध्ये आला तर ते सायरन सारखं देत असतं नाही का. बरं. म्हणजे सिक्युरिटीसाठी केलेलं आहे ते आपण. त्यासाठी सायरन वाजत. आणि ब्लॉगिंगचा विषय म्हणजे भरपूर जणांची इच्छा होती की सरजाला बाजाला डेली बघायची किंवा त्यांच्या अपडेट्स ती काय करतात कसं करतात असं प्रत्येक. तर मग ते एक 6-7 महिने मी सगळ्यांचं ऐकून घेतलं, दादा युट्यूब चॅनल काढा, आम्हाला रोज बघायचं हे ते. मग त्या हिशोबावरती चॅनल काढला आणि प्रेक्षकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आपल्याला. बरं. फॉलोअर्स सबस्क्राईबर्स वगैरे चांगले झाले. तुमचं नियोजन कसं असेल सरजेचं वगैरे बाजाचं? सरजेचं आणि बाजाचं नियोजन ह्याला आता 5 लाखाला 29 ला काजडला मैदान आहे तिथं. सरजेचं दोघांचं बघू. सरजेचं काय झालं सरजाला आता बैलाने पण खाली सेमीला उड्या मारल्या, जरा लागलाय थोडंच त्यामुळे त्याचं बघू आता कसं त्याच्या. म्हणजे जरा थोडस पायाला दुखापत झालं. ज्यावेळेस मथुरने फायनलचा गुलाल घेतला काय क्षण होता त्यावेळेस पुसेगाव? नाही मग म्हणजे सरजाचा सेमी झाला त्यानंतर लगेच मथुर सेमी होता. पण सरजा पुढे पळून गेला. मी त्या स्क्रीन बंद बघता डायरेक्ट आलो वरती, पळत मध्ये बसलो खाली. मथुर सेम होता. मथुरला साईडनं चेअरअप केलं, मथुर लागला, वरती गेलो, पाया पडलो मथुरच्या. आणि कारण की दोघंही मला ह्या दोन्ही बैलांना मिस लागतो त्यामुळे मला त्या दिवशी जास्त टाइम मिळाला नाही मथुरकडे जायला. पण असं वाटलं नाही की मार खाल्लाय आणि दुःखी झालो असं कधी वाटलंच नाही मला. कारण की मथुर राहिला होता. जी स्वप्न माझं सरजा मथुर नाही पूर्ण केलं ती मथुरने केलं, सरजाने बाजा नाही केलं ती मथुरने केलं. उद्या छत्रपती संभाजीनगरला मोठं मैदान आहे 5 लाखाचं, तिथे सरजा पळू शकतोय का? नाही कसं आहे आता की आता होऊ शकत नाही कारण की आज बैल 2 फेरे पळून तिकडे जाणार आणि बैल आपला एवढ्याला न्यायचं म्हणजे खात पित नाही, बैल बसत नाही, त्याचे पण हाल आपले पण हाल, त्यामुळे नको म्हणतो आम्ही, शक्यतो टाळतो आमची. आणि मथुर पळणार आहे का उद्या? मथुर उद्या नाही पळणार, मथुर परवा पळणार आहे. परवा सासवड. चालेल. पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच टीम एवढी सक्षम टीम आहे, स्ट्रॉंग टीम आहे, त्यामुळे हे यश प्राप्त होते म्हणावं लागेल. धन्यवाद.